आज आपण शिकणार आहोत ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल नंबर. तर ते कसं ओळखायचं आणि त्यासाठी कुठलं साईन वापरायचं ते बघणार आहोत. तर ग्रेटर दॅनसाठी आपण हे साईन वापरतो, लेस दॅनसाठी हे वापरतो आणि इक्वलसाठी हे साईन वापरतो. तर फॉर एक्झाम्पल 8 आणि 5, तर हे दोन नंबर घेतलेत आपण. तर यामध्ये बिग नंबर कुठला 8 आणि स्मॉल नंबर कुठला आहे 5. त्यासाठी आपल्याला कुठलं चिन्ह वापरावं लागेल. आता 8 ग्रेटर दॅन 5, त्याच्यासाठी आपल्याला 5 पेक्षा 8 हा मोठा नंबर आहे. 8 ग्रेटर दॅन 5. टेन आणि 9. आता 10 काय आहे, तर हा बिग नंबर आणि 9 काय आहे, स्मॉल नंबर. 10 ग्रेटर दॅन 9. 10 हा 9 पेक्षा मोठा नंबर आहे. आपण आता कुठला नंबर घेतला 5. 5 काय आहे, स्मॉल नंबर आहे. 10 काय आहे, बिग नंबर आहे. तर मग 5 लेस दॅन 10. 5 लेस दॅन 10. 5 हा 10 पेक्षा लहान आहे. त्यावेळेस आपल्याला हे साईन वापरायचं आहे. त्यावेळेस लेस दॅन दाखवायचं आपल्याला, 10 पेक्षा 5 हा लहान आहे, त्यावेळेस लेस दॅन हे साईन वापरायचं. आणि जर 8 पेक्षा 5 हा 5 पेक्षा 8 हा मोठा आहे, त्यावेळेस आपल्याला ग्रेटर दॅन हे साईन वापरायचं आहे. आता बिग नंबर कुठला आहे 100 आणि स्मॉल नंबर कुठला आहे 90. त्यावेळेस कुठला साईन येणार, ग्रेटर दॅन. 100 ग्रेटर दॅन 90. 200 आणि 222. 200 काय आहे, स्मॉल नंबर आहे. 222 काय आहे, बिग नंबर आहे. त्यावेळेस 200 लेस दॅन 222. 200 लेस दॅन 222. 50-50. आता हे काय झाले, दोघं सेम नंबर झाले. ज्यावेळेस सेम नंबर असेल त्यावेळेस आपल्याला हे साईन वापरायचं आहे इक्वलचं. त्यावेळेस कुठलं साईन वापरायचं आहे आपल्याला, इक्वल. ज्यावेळेस सेम नंबर असतात त्यावेळेस आपल्याला इक्वलचं साईन वापरायचं आहे. आणि 49. 49 काय आहे, स्मॉल नंबर आणि 49 काय आहे, बिग नंबर. आता त्यावेळेस कुठलं साईन वापरायचं आहे आपल्याला, 40 लेस दॅन 49. 40 लेस दॅन 49. 49 पेक्षा 40 हा लेस आहे. 29 आणि 20. बिग नंबर कुठला आहे 29. स्मॉल नंबर कुठला आहे 20. त्यावेळेस कुठलं साईन वापरायचं आहे आपल्याला, 29 ग्रेटर दॅन 20. 10 आणि 10 दोघं कसे सेम इक्वल नंबर आहेत. ज्यावेळेस सेम नंबर असतील त्यावेळेस आपल्याला इक्वलचं साईन वापरायचं. हे काय, इक्वलचं साईन. तर मी तुम्हाला ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल नंबर्स कुठलं साईन केव्हा वापरायचं ते दाखवलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.